भाजपा आमदार राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राम कदम यांनी पवारांना पत्र लिहिलं। समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय असताना आपलं मौन का, असा सवाल राम कदम यांनी पवारांना विचारलाय। आपण देशातील ज्येष्ठ नेते आहात। आपल्या पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी आहेत असं म्हटलंय। राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या त्यांच्या या विधानावरून देशभर आक्रोश सुरू झाला। अनेक आंदोलनं, निदर्शनं झाली। संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला। हा तर प्रचंड गंभीर विषय आहे। समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्यानं घेण्याचा विषय असताना सुद्धा आपलं मौन का? हा कैक कोटी मिलियन डॉलरचा महत्त्वपूर्ण प्रश्न देशाला पडलाय। भगवान रामाच्या आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? आणि नसेल तर आपण अजूनपर्यंत खंडन का केलं नाही? वास्तविक आव्हाड तुमच्या शब्दाबाहेर नाहीयेत, तुमचे ते निष्ठावान आहेत हे सर्व श्रुत आहे। त्यामुळे आपण रामभक्तांसोबत आहात की आव्हाडांचं समर्थन करता हे देशभरातील संत, साधू आणि हिंदू समाजाला कळलं पाहिजे। अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की हे सर्व काही आपल्याच सांगण्यावरून घडतंय। भाजपा आमदार राम कदम यांनी शरद पवारांना थेटपणे पत्र लिहिलेलं आहे। श्रीरामाबाबत जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर कदमांच्या या पत्रामधून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। श्रद्धा आणि आस्थेचा विषय असताना आपलं मौन का, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।